काही खास कोल्हापूरकर नाही, पण नर्मा विनोदानी असं बोललेलं ते भाषण आम्हाला अतिशय भावलं. आणि खरोखरीच दोन्ही व्यक्ती तुम्ही बघा, ती त्यांची उंची बघा, कामाची उंची बघा, वैचारिक उंची बघा, सगळीच आपल्याला आज ग्रेट भेट असं वाटावाशी आहे. मी डॉक्टर विवेक सावंत यांना विनंती करते. उशिरा झाला विचारपीठावरचे सर्व सन्माननीय आणि मंचासमोरचे सर्व सन्माननीय सगळ्यांना प्रथम विनम्र अभिवादन. प्रथमतः मिलिंदजींनी माझा आणि वक्तृत्वाचा तसा काहीच संबंध नसताना मित्रत्वाच्या नात्याने मला बोलवलं. बहुतेक कोणीतरी महनीय असा अध्यक्ष मिळाला नसेल बोलवलं असेल, कारण आता जी एकापेक्षा एक अशी प्रतिभावान लोकांची भाषणं आपण ऐकली, त्यांच्या अनुभवातून समृद्ध झालेली त्यांची जी शैली होती ती तुम्ही ऐकली. त्याच्यामुळे मी मिलिंदजींचे आभार मानेन की त्यांनी मला अशा एका कार्यक्रमाला बोलवलं आणि मला पण समृद्ध होण्याची संधी मिळाली. ते विलक्षण आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्याविषयी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मी त्यांच्या वक्तृत्व शैलीबद्दल बोलण्या इतका समर्थ नाही, पण 2 आठवणी सांगतो. एकदा त्यांचं भाषण ऐकताना शिक्षण असा विषय आला आणि आम्ही कॉलेजमधले सगळे पहिल्या वर्षाचे विद्यार्थी बसलेत म्हटल्यानंतर अतिशय सुबोध बोललं पाहिजे आणि ह्या मुलांना कळलं पाहिजे. तर ते असं म्हणाले की म्हणजे झाडावर आंबा तयार झालाय आणि तो मुलगा दगड मारतो आणि आंबा पाडतो, नाही का? ते म्हणाले त्या आंब्याची स्थिती, त्या दगडाची गती, त्या मुलाची मती यांची युती म्हणजे शिक्षण. ही व्याख्या इतकी मनात बसली की पुढे विद्यार्थ्यांना शिकवताना आंबा पडेपर्यंत शिकवायचं. शिक्षण पूर्ण होत. तसंच एकदा त्यांचं व्याख्यान ऐकायला गेलो आणि ते खूपच वक्तशीर होते. म्हणजे तर त्यावेळेला नेमकं त्यांना काही कारणास्तव उशीर झाला. तर त्यांनी त्या रिक्षावाल्याला बहुतेक सांगितलं असेल की आता तू वेगाने जायला पाहिजे, कारण आपल्याला पोचायला पाहिजे वेळच्या वेळी. त्या रिक्षावाल्याने एवढी सुसाट चालवली की आता काही होऊ शकेल अशी परिस्थिती. मग ते व्याख्यानाच्या वेळी त्यांनी तो प्रसंग सांगितला, कारण आपण उशिरा का आलो. त्यामुळे आता त्यांच्या नादमयतेत मला सांगता येणार नाही, ते मिलिंद सांगतील आपल्याला. पण ते असं म्हणाले की त्या रिक्षावाल्यांनी इतकी वेगाने ती रिक्षा चालवली की आम्हाला असे वाटू लागले की रिक्षातूनच अंतरिक्षामध्ये मला त्यांचं उचित स्मारक कसं व्हावं याच्याविषयी 2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. आता आनंदजींनी खूप छान सांगितलं की वक्तृत्व स्पर्धा महाविद्यालयांमध्ये कराव्या आणि मी त्याचं पूर्णपणे अनुमोदन देतो. पण मला असं वाटतं की सध्याची जी महाराष्ट्रातली परिस्थिती आहे त्यामुळे वक्तृत्व स्पर्धा ह्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी वक्तृत्व स्पर्धांचे कार्यक्रम आपण करा. आणि असे कार्यक्रम करण्यासाठी शिवाजीराव भोसले प्रतिष्ठान यांना महाराष्ट्र ज्ञान महामंडळ सर्वतोपरी मदत करेल, कारण आमचं महाराष्ट्रभर आहे.
त्याच्यामुळे इंग्रजी माध्यमातली मुलं जर मराठीमध्ये वक्तृत्व करू लागली तर ते कुठल्या माध्यमात शिकतायत याची आपण चिंता करण्याचे कारण नाही, ते मराठीमध्ये पारंगत होतील. त्यासाठी त्यांना आपण शिवाजीरावांचे जे भाषणाचे रील्स ही आपण आधी देऊया की तुम्ही ऐका, कारण आता लोक लांबलचक भाषण ऐकत नाहीत. म्हणजे तुम्ही खूपच सहिष्णू आहात, तुम्ही ऐकताय माझा, पण आत्ताची मुलं रील्स ऐकतात, ती काही सेकंदाची काही मिनिटांची असतात. तर जग बदललेलं आहे, आपण त्यांच्याशी एकरूप झालं पाहिजे त्यांच्या विचारांचे, आणि त्यांना तशा प्रकारचे जर आपण प्रयोग केले तर ती एक चांगली गोष्ट घडेल. दुसरी गोष्ट, आताच उल्लेख झाला लवटे सरांनी केला की कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी. तर खरं म्हणजे त्यांच्या 75चा जो कोल्हापूरमध्ये भव्य असा कार्यक्रम झाला, त्याच्यात त्यांच्याच विनंतीवरून मी मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांची भागीदारी याच्यावर 1.5 तासाचं व्याख्यान दिलं. तर पुढे वाढत गेलं तर 2 तास चाललं, तरी एकही श्रोता आलत नव्हता. म्हणजे त्यांच्यावरच्या भक्तीमुळे पण या 2 बुद्धिमत्तांची भागीदारी करून खूप नवीन असं जग निर्माण होतंय. कारण मानवी बुद्धिमत्तेची जी वैशिष्ट्ये आहेत आणि मानवी बुद्धिमत्तेच्या पलीकडची जी मानवांच्या क्षमता आहेत, जसं की सर्जनशीलता आहे, प्रतिभा आहे, शहाणपण आहे, कॉमन सेन्स आहे, विवेक आहे, मूल्यनिष्ठा आहे, अशा कितीतरी गोष्टी, धैर्य आहे, अशा कितीतरी गोष्टी ज्या माणसांकडे आहेत त्या बुद्धिमत्तेचा मुळे भागच नाही आहेत, त्या बुद्धिमत्ते पलीकडच्या आहेत. त्याच्यामुळे त्या कृत्रिम बुद्धिमत्तेत नाहीच आहे. आणि कृत्रिम बुद्धिमत्तेकडे काही गोष्टी आहेत की ज्या माणसांकडे नाही आहेत. म्हणजे अगदी सोपं तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे थोडंसं सिम्प्लिस्टिक, म्हणजे 3419 गुणिले 6403 हे करा तर तुमची बुद्धिमत्ता कुठे आहे ते तुम्हाला कळेल. त्याला मोरेव्हॅक्स विरोधाभास असं म्हणतात, मोरेव्हॅक्स पॅराडॉक्स. म्हणजे ज्या गोष्टी माणसांना अतिशय क्लिष्ट वाटतात त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला सहज साध्य असतात, आणि ज्या गोष्टी माणसांना अतिशय सहज साध्य वाटतात त्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कक्षेच्या दुरापास्त पण येत नाही, अशी ती पॅराडॉक्स आहे. आणि त्याच्यामुळे ती बुद्धिमत्ता ही न मानवी आहे आणि ही बुद्धिमत्ता ही मानवी आहे. आणि या दोन्हीची एक प्रकारची टिकाऊ अशी संतुलित भागीदारी मधून भविष्य घडणार आहे. त्याच्यामुळे शिवाजीरावांचं स्मारक कसं करावं या संबंधी मला एक विचार मांडावा असं वाटतो, आणि त्यासंबंधी पण मी तुम्हाला सहकार्य करीन. आणि ते असं आहे की त्यांचं जे प्रचंड असं कॉर्पस आहे त्यांच्या विचारांचं, त्यांच्या लेखनाचं, लेखन त्या मनाने त्यांनी सीमित ठेवलं. आणि पण त्या विचारांचं एक वैशिष्ट्य जे मला जाणवतं ते आहे की ते कुठल्याही प्रकारचं ध्रुवीकरण नव्हतं त्यांचं. हा त्यांचा विशेष होता. म्हणजे ते जेवढ्या आत्मीयतेने सावरकरांवर बोलले तेवढ्याच आत्मीयतेने ते महात्मा गांधींवर पण बोलले. आणि हे विलक्षण आहे आत्ताच्या काळामध्ये. हे म्हणजे आपल्याला शिवाजीरावांकडून काय घ्यायचं असेल तर हे आहे. आणि त्याच्याबद्दल त्यांनी सुंदर सांगितलेलं आहे की निसर्गामध्ये जशी रंगीबेरंगी फुलं असतात आणि त्या फुलांमुळे आपली दृष्टी समृद्धच होते, तसं ही मानव्याची विविधता आहे आणि या मानव्याची विविधता ही आपल्याला समृद्धच करत राहील. त्याच्यामुळे जगात प्रत्येकात चांगलं काय आहे त्याचा जयघोष करणं, त्याची स्तोत्र गाणं आणि त्याच्या संबंधी समाजाची विचारशीलता जागृत करणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्याच्यामुळे त्यांचं हा संबंध जो आशय आहे, जो संबंध ऐवज आहे त्यांच्या वक्तृत्वाचा, लेखनाचा, त्यांच्या आठवणीचा, तो ऐवज जर एकत्र केला आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला त्याच्यावरून आपण प्रशिक्षित केलं तर कदाचित असं घडू शकेल की कृत्रिम बुद्धिमत्ता
एकतर आता व्हॉइस क्लोनिंग नावाची टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये 30 सेकंदाचं प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं सॅम्पल पुरेसं आहे आणि तो ऐवज आहे आणि तो ऐवज घेऊन नव्या विषयांवर आज जर शिवाजीराव भोसले असते तर कसं बोलले असते ते त्यांच्या आवाजामध्ये आणि विशेषतः त्यांचं जे नादमयता होती शब्दलालित्य होतं त्याच्यामध्ये आपण ऐकू शकतो. ओके, याला मी एक गतिमान अमरत्व असं म्हणतो कारण त्यांची जुनी भाषणं पुन्हा ऐकणं हे एक स्टॅटिक अमरत्व आहे. त्याऐवजी नव्या काळामध्ये ते काय बरं बोलले असते ते आपल्याला त्यांच्याच आवाजात त्यांच्या चेहऱ्यासकट त्यांचं एक ते स्मित हास्य असायचं विलक्षण म्हणजे लोभस असं व्यक्तिमत्व होतं त्यांचं. अतिशय विनयशील नम्र असे होते. एकदा उल्हासदारांना कदाचित आठवत असेल गुरुवेरे साखरे महाराजांचं नवरसी भरभुई सागरू हे शांत रसाचा परिपोष करणारं जे आहे आणि शिवाजीराव म्हणजे मूर्तिमंत शांत रसच होते. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी जो संस्कृतचं म्हणजे संस्कृतला जी टक्कर दिली त्याचं हेच कारण होतं की संस्कृत शृंगाराचा इतका अतिरेक झाला होता आणि त्याला टक्कर द्यायचं तर शृंगाराच्या अतिरेकाने देता येत नाही. अंधाराशी तुम्ही अंधाराने लढू शकत नाही. अंधाराशी लढायला एक पणती लावावी लागते. तसं ज्ञानेश्वर माऊलींनी शांत रसाचा परिपोष अनुभवामृत शांत रसाचा परिपोष केला आणि त्या शांत रसावर आधारित नवरसी भरवी सागरू हा साखरे महाराजांचा ग्रंथ प्रकाशित करायचा होता आणि आम्ही भोसले सरांना बोलवलं आणि नवई रसांवर इतकं रसपूर्ण असं व्याख्यान झालं आणि शांत रस हा सर्व रसांचा राजा कसा हे त्यांनी मांडलं आणि त्यावेळेला ते असं म्हणाले होते की मला जेव्हा जेव्हा सकस असं काहीतरी वाचायचं असतं त्यावेळी मी गुरुवर्य साखरे महाराजांचे विचार वाचतो असं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं. त्याच्यामुळे भोसले सरांना एक प्रकारचं गतिमान अमरत्व फक्त कृत्रिम बुद्धिमत्ताच देऊ शकते हे मला मात्र ते जर आपल्याला करायचं असेल तर त्याला तितकाच सव्यसाची संपादक हवा आणि तिथे फक्त ते भाग फक्त मानवी बुद्धिमत्ता करू शकतो. जसं तर्कतीर्थांचं सरांनी केलं सुनील कुमार लवटे सरांनी म्हणजे आजच्या कार्यक्रमात त्यांच्याविषयी कमी बोललं गेलं पण तुमच्या समोर बसलेल्या व्यक्तींनी 75 ग्रंथ लिहिलेले आहेत. ते कदाचित तुम्हाला माहिती नसेल म्हणून मी सांगतो. त्यांच्या आत्मचरित्राचाच नेहमी उल्लेख होतो परंतु आत्मचरित्र सुद्धा केवळ आत्मचरित्र नाहीये तर समाजाचे डोळे उघडणारं एक खूप महत्वाचा तो ग्रंथ आहे. आणि तितकंच नाही तर सर्वात मला जी भावलेली गोष्ट आहे ती ही आहे की लेखक तर खूप असतात लेखन करतात त्यांची प्रतिभा असते वगैरे सगळं ठीक आहे परंतु ते अनाथांचे नाथ आहेत. ते स्वतः त्यांची आई कोण वडील कोण त्यांना काही माहिती नाही. त्यांना जात माहिती नाही त्यांचा धर्म माहिती नाही काहीच माहिती नाही. असं काही न घेता एक जगामध्ये व्यक्ती येते आणि मग ती आता ह्याच्या पुढे जे अनाथ होतात त्यांना आसरा देते त्यांना पुढे नेते आणि त्याचं जे स्थित्यंतर त्यांच्या कामाने घडून आले ते मला महत्वाचं वाटतं. आणि ते हे आहे की पूर्वी अनाथांची लग्न पण होत नसत. आता सरांच्या कामामुळे त्यांना स्वतःच्या निवडीप्रमाणे आपला जोडीदार निवडता येतो. खूप मोठं स्थित्यंतर त्यांच्या कामामुळे झालंय. अशी त्यांची अनेक सामाजिक पैलू आहेत. वेळेच्या मर्यादेमध्ये मला ते सांगता येणार नाही पण त्याचबरोबर त्यांनी पूर्वसुरींविषयी किती कृतज्ञता असावी. आपण तर स्वतः एक सिद्ध हस्तलेखक आहोत संपादक आहोत काय काय आहोत. जसं ताई म्हणाल्या बहुआयामी आहेत ते तर आणि त्यांच्या सर्वात महत्वाचं मला जे वाटतं ते म्हणजे एवढं ते पुस्तकात आहे पण तरी लोकसंग्रह इतका अफाट आहे की मी त्यांच्या 75च्या कार्यक्रमाला गेलो तर ते सभागृह म्हणजे ओसंडून वाहत होतं.
म्हणजे इतके त्यांचे म्हणजे केवढं प्रेम त्यांच्यावर, त्यांच्या संबंध विद्यार्थ्यांचं, त्यांच्या अपेक्षांचं आणि एकंदर कोल्हापूर नगरीचं त्यांच्यावर जे प्रेम आहे ते मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं आणि तासन तास अनुभवलं ते. तर असं त्याचं व्यक्तिमत्व, पण एवढं सगळं असून सुद्धा पूर्वसुरींविषयी कृतज्ञता. त्याच्यामुळे वि. स. खांडेकरांचं एक नाही तर 2 संग्रहालय सरांनी केली. एक तर शिवाजी विद्यापीठात अप्रतिम संग्रहालय, म्हणजे खांडेकर समजून घ्यायचे असतील तर तिथे जायला पाहिजे. आणि त्याचबरोबर इतरांची संग्रहालय केली. वेळेच्या मर्यादेत मी त्याविषयी बोलत नाही. समीक्षा केली. तर्कतीर्थांना तर त्यांनी अक्षरशः म्हणजे पुन्हा एकदा आपल्या मनामध्ये स्थापित केलं. कारण तर्कतीर्थ विस्मृतीत गेले होते बरेच अंशी. अशा तर्कतीर्थांना त्यांनी हे केलं. आणि लोकसत्ताचे पण मला आभार मानायचे की त्यांनी सरांचं 1 वर्ष पूर्ण सदर चालवलं. आणि त्याच्यामुळे आपल्याला जसे आता राजवाडे कळत आहेत तसे 1 वर्ष आपल्याला तर्कतीर्थ समजले. सरांविषयी अगदी सारांशाने मी बोलीन म्हणजे असं की ऑस्कर वाईल्डचं एक खूप वेगळं चरित्र आहे आणि ते थॉमस राईटने लिहिलेलं आहे. ऑस्कर वाईल्ड मोठे म्हणजे प्रतिभावंत असे नाटककार, साहित्यिक, कवी वगैरे, पण त्यांचं चरित्र, तर त्या चरित्र लेखकांनी काय केलं असेल, कसं लिहिलं असेल चरित्र, तर त्याने ऑस्कर वाईल्डनी ज्या ग्रंथांचं परिशीलन केलं लहानपणापासून, तर ते कुठले ग्रंथ वाचले आणि त्याचा ऑस्कर वाईल्डवर काय परिणाम झाला, अशा अर्थाने त्या चरित्राचं नाव आहे बिल्ट ऑफ बुक्स, हाऊ रीडिंग डिफाईन्ड द लाईफ ऑफ ऑस्कर वाईल्ड. आणि त्याचं कव्हर सुद्धा असं आहे की त्या पुस्तकांच्या संबंधात जणू काही इमारतीमध्ये ऑस्कर वाईल्ड नावाचं एक हे कॅरेक्टर आहे, असं त्याचं पुस्तक आहे. तर तसंच सुनील कुमार लवटे सर हे तसाच एक ग्रंथांनी घडवलेला माणूस आहे. पण मी थोडस थॉमस राईटच्या पुढे जाऊन असं म्हणेन की ते ग्रंथांनी घडवलेले आहेत, ते ग्रंथ घडवत राहिलेले आहेत, आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांच्यावर ग्रंथ घडवले गेले आहेत. आणि त्या दृष्टीने ते जरी आता यंत्रमानवांविषयी बोलले असले तरी ते खरे ग्रंथमानव आहेत. गदिमान प्रतिष्ठानचा सत्कार झाला आणि खरं म्हणजे काय, महाराष्ट्रातली कुठली व्यक्ती इथे बोलायला आणा ते त्यांचा काहीतरी गरिबांशी असलेला ऋणानुबंध आहे तो सांगतील. त्याच्यामुळे मी 2च गोष्टी सांगेन. एक म्हणजे नाशिकला आमच्या शाळेमध्ये ते अध्यक्ष म्हणून आले होते आणि मी शालेय विद्यार्थी होतो आणि त्यांनी ना आम्हाला त्यावेळेला फारशी परिचित नसलेली अशी गीत रामायणाची जन्मकथा त्यांच्या तोंडून आम्ही ऐकली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी नाशिकला लहानाचा मोठा झालो आणि नाशिकचा आणि प्रभू रामचंद्राचा अतिशय घनिष्ठ संबंध, म्हणजे मी चांगल्या अर्थाने बोलतोय. तर एवढीशी छोटीशी दानपेटी होती त्या मंदिरात. तर मग लहानपणी आमच्या घरोघर, शाळेतल्या सगळ्या मुलांच्या घरी, नुसतंच मी आणि माझा मोठा भाऊ असं नाही, सगळ्यांचं गीत रामायण या कव्हर पासून त्या कव्हर पर्यंत पाठ होत. आणि माझे आजोबा गांधीवादी आणि ते तर गदिमांना वाल्मिकीच समजायचे. त्याच्यामुळे कोणी आमच्या घरी पाहुणे आले की माझा मोठा भाऊ आणि मी यांनी गीत रामायणातलं असा आग्रह असायचा. माझा मोठा भाऊ तबला वाजवायचा आणि मी गायचो. आता काही माझा आवाज तसा नाहीये, परंतु म्हणजे प्रतिभेचा अमरावण इथे आहे, त्याच्यामुळे मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली.
वक्तृत्व कलेचा आजचा उत्सव आहे. वक्तृत्व कला आहे की कौशल्य आहे असा प्रश्न पडू शकतो, पण वक्तृत्व हा कला आणि कौशल्य दोन्हीचा संगम आहे. आणि आपल्याला लक्षात येतं की शिवाजीरावांवरून की कला अशासाठी की एक विलक्षण वेगळी शैली आणि शब्द लालित्य, शब्द सामर्थ्य, नंतर आवाजाचे चढ उतार, श्रोत्यांशी संवाद आणि पूर्णपणे श्रोत्यांना एक प्रकारचा आध्यात्मिक असा अनुभव देण्याची एक उर्मी, ही सगळी कलावंत असल्याची लक्षणे कलेच आहे. परंतु त्यासाठी प्रचंड अभ्यास, त्याचबरोबर त्याच्यासाठी असलेलं जे संबंध संशोधन, नंतर शब्दांची म्हणजे काय त्याची आराधना करणं, त्याचा सराव करणं, उच्चार, ध्वनिक्षेपकाविषयीची जाण, अशा कितीतरी गोष्टी ह्या कौशल्याचा भाग आहे. आणि कधी कधी परिस्थितीनुसार तात्काळ बदलणं हा सुद्धा कौशल्याचा भाग आहे. म्हणजे मला स्वतःबद्दलच एक अनुभव आठवतोय की आम्ही विनोबांचा संबंध साहित्य हे इंटरनेटवर आणलं आणि विनोबा.in म्हणून साईट केली आणि डॉक्टर अभय बंगांना बोलवलं. टिळक स्मारक मंदिर फुल होतं आणि त्याचं संपादन केलेले जे होते त्यांना आधी बोलण्याचा मान दिला होता. 15 मिनिटं दिली होती, ती संपली. संपल्यानंतर त्यांनी मला सहज विचारलं, विवेक मला अजून 15-20 मिनिटं आहेत ना शिल्लक, तर आता काय बोलणार, मी संयोजक होतो त्याच्यामुळे मला काही बोलता येईना. तर ते चालूच होते. शेवटी श्रोत्यांमध्ये डॉक्टर अनिल अवचट बसले होते. त्यांनी तिथून जोरात मला हाक मारली आणि विवेक आम्ही डॉक्टर अभय बंगांचं ऐकायला आलोय बरं का रे, असं तिथून जोरात सांगितलं. सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट केला, सगळं सभागृह डोक्यावर घेतलं. शेवटी त्या वक्त्यांनी संपवलं. निवेदिकेने ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे सांगितलं, आता विवेक सावंत त्यांचं मनोगत व्यक्त करतील. माय गॉड, काय करायचं. तर विनोबांनी मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष अशी व्याख्या दिलेली आहे. मी गेलो आणि मी आयुष्यात मध्ये केलेलं एकच वाक्याचं ते भाषण आहे आणि परिस्थितीनुरूप वक्त्यांना किती बदलावं लागतं. मी म्हटलं की आता या क्षणी जर मला बोलण्याचा मोह आवरता आला नाही तर मला विनोबा समजायला सुरुवातच झाली नाही असे मी मानेन. धन्यवाद. आणि वक्तृत्वाविषयी उल्हासदादांनी दादांच्या गोष्टी, भारतीय दादांच्या गोष्टी सांगताना तुम्ही खूप छान सांगितलं की सभागृहामध्ये बाळासाहेब भारती, आम्ही त्यांना दादा म्हणायचो. तर त्यांनी इतकं सुंदर सांगितलंय, ते सांगितलं पाहिजे. वक्तृत्वाचा उत्सव चालू आहे म्हणून. आणि विशेषतः ते लोकप्रतिनिधी असून त्यांनी लोकप्रतिनिधींना उद्देशून ते सांगितलेलं आहे आत्ताच्या, की ते म्हणजे की सत्यच बोललं पाहिजे वक्त्यांनी. दुसरं म्हणजे त्यांनी मवाळ बोललं पाहिजे, ज्ञानेश्वर मी सांगतो. तिसरं म्हणजे मितुलय म्हणजे मितभाषी असलं पाहिजे, कमी शब्दांमध्ये, कमीत कमी शब्दांमध्ये बोललं पाहिजे. आणि शेवटची कंडिशन फारच कठीण आहे, म्हणजे रसाळ असलं पाहिजे. तर असं लोकप्रतिनिधी बोललं पाहिजे असं एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी मित्रांना सांगितलेलं आहे. आणि दुसरं वक्त्यांचं हे वैशिष्ट्य म्हणजे काय की मुलांनी त्याच्याविषयी छान सांगितले की पूर्वतयारी न केली असता, पूर्वतयारी न करता जर वक्ता गेला तर नक्की काय होतं. तर त्याचं उत्तर माहितीये तुम्हाला त्या कोड्याचं? त्याचं उत्तर पुलंनी दिलंय ते म्हणजे फजिती. त्याच्यामुळे वक्त्याला खूप पूर्वतयारी करून जावं लागतं. वक्तृत्व हे
म्हणजे ज्या ज्या मोठ्या लोकांची भाषणं मी ऐकली त्याच्यात मला एक समान सूत्र सापडलं, ते म्हणजे एका पॉवरफुल सेंट्रल आयडियापासून ते ढळत नाहीत. ओके, एक सेमिनल आयडिया असते, एक मध्यवर्ती कल्पना असते आणि त्याच्या भोवती ते परिपोष करत जातात त्याचा, आणि ती कल्पना ते त्याचा विलास करत जातात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ते कधी एका विधानाने सुरुवात करत नाहीत, तर ते सुरुवात कुतूहलाने करतात. म्हणजे श्रोत्यांच्या मनामध्ये कुतूहलाची जागृती होईल अशा पद्धतीने ते मांडतात. म्हणजे आता एक प्रसिद्ध वक्ते आहेत, त्यांनी क्लायमेट चेंज विषयी बोलत असताना मी बघत होतो की ते क्लायमेट चेंजवर बोलत होते, पण त्यांनी सुरुवातीला असं नाही सांगितलं की मी आता हवामान बदलाविषयी बोलतोय. ते असं म्हणाले की अशी कल्पना करा की पुणे शहराच्या धरणांमध्ये 3च दिवसाचे पाणी शिल्लक आहे. आता संबंध सभागृहामध्ये कुतूहल, हो काय, आणि मग ते त्या विषयावर बोलत गेले. तिसरी गोष्ट म्हणजे युक्तिवाद हा आधी काहीतरी कथा सांगितली पाहिजे आणि मग युक्तिवाद केला पाहिजे. हे मोठ्या वक्त्यांचं वैशिष्ट्य. मी नाशिकला कॉलेजमध्ये शिकत असताना आणीबाणी नंतरची पहिली निवडणूक झाली आणि इतकं काँग्रेसच्या विरुद्ध वातावरण होतं की काही विचारू नका. आणि अशा परिस्थितीत चव्हाण साहेब नाशिकला भाषणासाठी आले. प्रचंड त्यांच्या विरुद्ध घोषणा चालले होता. चव्हाण साहेब जसे उभे राहिले तसं ते सगळं वातावरण शांत झालं. म्हटलं आता हे काय वळणार. तर नाशिकमध्ये ते त्यांना नाशिककरांनी बिनविरोध निवडून दिलं होतं. आधी नेहरूंनी त्यांना बोलवलं त्यावेळी. तर त्यांनी असं सांगितलं की नाशिकसाठी काहीतरी करायचं म्हणून मी इथे मिग विमानांचा कारखाना काढला ओझरला. आणि माझ्याकडे जे जे संरक्षण मंत्री असताना जे जे मोठे परदेशातले पाहुणे यायचे त्यांना मी नाशिकला ओझरला तो मिग विमानांचा कारखाना बघायला पाठवायचो. तुम्हाला माहिती आहे आणीबाणीच्या आधी रेल्वे संप झाला होता आणि दुष्काळग्रस्त अशा भारतामध्ये अन्नधान्याचा पुरवठाच होणार नाही अशा प्रकारची व्यूहरचना त्याच्या मागे होती आणि संबंध देश एका अराजकतेकडे जाण्याची शक्यता होती आणि त्या पार्श्वभूमीवर पुढे आणीबाणी आली. आता ही सगळी पार्श्वभूमी असताना सांगायचे परदेशातल्या पाहुण्यांना मी इथे पाठवतो, ते परत आले की मला दिल्लीला भेटतात आणि सांगतात की ही सगळी प्रगती पाहून आम्हाला आनंद झाला आणि आश्चर्य वाटलं. तर आनंद झाला मी समजू शकतो, पण आश्चर्य का वाटलं. तर ते म्हटले काळी सावळी मुलं ही लढाऊ विमानं बांधत असताना आम्ही डोळ्यांनी पाहिली. भारतातली काळी सावळी मुलं विमानं बांधत असताना आम्ही पाहिली, याचं आम्हाला आश्चर्य वाटलं. आता हे सांगितल्यानंतर तशा विरोधी वातावरणात चव्हाण साहेबांचा युक्तिवाद, आधी कथेने सुरुवात मग युक्तिवाद, तो असा की काँग्रेस सरकारने या देशासाठी अशी मुलं तयार केली, अशा प्रकारची मानवी संपत्ती तयार केली, देशाची प्रगती त्या देशातल्या माणसांची समृद्धी त्या देशातल्या माणसांची प्रगती करून होते, रेल्वे संप करून होत नाही. टाळ्यांचा कडकडाट झाला. म्हणजे युक्तिवादाच्या आधी काहीतरी पार्श्वभूमी तयार करावी लागते वक्त्याला, त्याचं वैशिष्ट्य त्याच्यात असतं. त्याचबरोबर त्यांचं म्हणजे वक्ते नेहमी ना काहीतरी एक पर्सनल हे सांगायचं आणि मग जगाविषयी बोलायचं. म्हणजे गोइंग फ्रॉम कॉन्क्रीट टू ऍबस्ट्रॅक्ट और फ्रॉम पर्टिक्युलर टू जनरल हे वैशिष्ट्य असतं. एक मानसशास्त्रातले विद्वान वक्ते, त्यांचं मी व्याख्यानं ऐकत होतो, तर त्यांना खरं म्हणजे एकाकीपणाविषयी बोलायचं होतं, लोनलीनेस. पण त्यांची सुरुवात काय होती की मला एक 82 वर्षाचा वृद्ध माणूस माहिती आहे की जो मला म्हणाला की हिवाळ्याच्या दिवसांमध्ये माझ्या घरामध्ये मला फक्त एकच आवाज ऐकू येतो आणि तो म्हणजे घड्याळाची टिकटिक. केवढं ते एकांताचं वर्णन. आणि दिस अप्लाइज टू मिलियन्स ऑफ ओल्ड पीपल. बट ते पर्सनल सांगून मग त्या विषयामध्ये प्रवेश करणं आणि मग त्या विषयाचा परिपोष करणं,
हे वक्तृत्वामध्ये महत्वाचं असतं. त्याचबरोबर वक्त्यांचं वक्तृत्वामध्ये त्यांनी चकित करून टाकणं हे खूप महत्वाचं असतं, कारण त्याच्याशिवाय श्रोते थांबत नाही. मग मानधन बिंधन काही द्यावं लागत नाही श्रोत्यांना, तर तुम्ही चकित करू शकता, आश्चर्यचकित करू शकता, सरप्राईज एलिमेंट. तर तसे आता जॉन एफ केनेडींचं एक वाक्य आहे त्यांच्या एका भाषणामध्ये फार सुंदर, की अमेरिकन रोड्स आर गुड नॉट बिकॉज अमेरिका इज रिच. आता तुम्ही विचारलं मग अमेरिका रिच कशाने आहे, मग पॉज आहे आणि पॉज नंतरचं वाक्य आहे, अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. व्हेरी सरप्राइझिंग एलिमेंट, यु नो. तर त्याच्यामुळे असे जे मोठमोठे वक्ते असतात ते कशा प्रकारचे प्रयोग करतात हे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी ते सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे वक्त्यांना वक्तृत्वामध्ये आपण जे काही विचार मांडतोय, जी काही माहिती देतोय, त्याच्यात अक्षरशः प्राण फुंकावे लागतात. नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी पण वक्तृत्व चांगलं केलं असतं. तसं नाही होत, कारण तो प्राण नाही फुंकू शकत त्याच्यात. जे क्रांती म्हणजे 9 ऑगस्टचं भाषण आहे मौलाना अबुल कलाम आझादांचं, ते भाषण वाचताना सुद्धा आपल्या अंगावर काटा येतो. म्हणजे काय वक्तृत्वाची उत्तुंग शिखरं होती त्या सभेमध्ये. आणि मौलाना अबुल कलाम आझाद कसं बोलले याच्याबद्दल आचार्य यात्र्यांनी लिहून ठेवलंय. म्हणजे एका उत्कृष्ट वक्त्याने दुसऱ्या एका उत्कृष्ट वक्त्याविषयी लिहून ठेवलंय. आचार्य यात्रे म्हणतात की ती सभा चालू असताना मी बसलो होतो आणि माझ्या बाजूला पृथ्वीराज कपूर बसले होते. म्हणजे कोण त्या सभेत बसले होते तेही बघा. आणि मग मौलानांचं भाषण झालं आणि पृथ्वीराज कपूर एकच वाक्य बोलले की बस जुबान के मालिक है. कारण एवढा प्राण फुंकलेला होता त्या विचारांमध्ये. त्याच्यामुळे वक्तृत्व हे परफॉर्मन्स नसतं, वक्तृत्व एक पॅशन असते. पॅशन तो परफॉर्मन्स नसतो, ती अभिव्यक्ती असते, तो अभिनय नसतो. हा त्याच्यातला फरक आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की वक्ते चांगल्या उपमा, चांगल्या दृष्टांत देतात. ज्ञानेश्वर माऊली तर दृष्टांतांचे बादशाहच होते. पण साधी गोष्ट म्हणजे की एका एपिस्टेमॉलॉजीतल्या वक्त्याला बोलवलं होतं ज्ञानग्रहण शास्त्र. आणि आता ते ज्ञानग्रहण शास्त्रावर काय काय गहन बोलतील काय सांगावं. पण त्यांची सुरुवात किती सुंदर, की त्यांना हे सांगायचं होतं की नॉलेज इज अन एक्सपांडिंग फोर्स. ओके, पण सुरुवात कशी की ज्ञान म्हणजे ज्योतीसारखं असतं. बघा एनॉलॉजी, ज्ञान दृष्टांत, ज्ञान हे ज्योतीसारखं असतं. एका ज्योतीने दुसऱ्या ज्योतीला तुम्ही पेटवतात ना, ज्योतसे ज्योत जलाते ज्योत. आणि ती दुसरी ज्योत ज्यावेळी लागते त्यावेळी पहिली विझत नाही किंवा पहिलीचं तेज कमी होत नाही. नॉलेज इज अन एक्सपांडिंग फोर्स, यु नो. म्हणजे एपिस्टेमॉलॉजीतला मोठा माणूस पण तो कसा सांगतो तुम्हाला, ते म्हणजे ते फक्त विद्वत्तेचं लक्षण नाहीये, ते वक्तृत्वाचं वैशिष्ट्य आहे की कसं सांगायचं लोकांना. आणि दोनच मुद्दे पण संपवणार आहे कारण खूप काही सांगण्यासारखं आहे. परंतु वक्ता जो असतो त्याचं एक वैशिष्ट्य वक्तृत्वाचं जे शिवाजीरावांच्या ह्याच्यात ओतप्रोत भरलेलं होतं की शेवट आशादायी असलं पाहिजे की अजूनही या जीवनामध्ये अर्थ आहे. कारण नाहीतर मग डूम्स डे आलेला आहे. आता कधीही या संबंध पृथ्वीचा नायनाट होऊ शकतो, मानवजाती समूळ नष्ट होऊ शकते वगैरे असं सांगून वक्ते बसले की श्रोत्यांचं काही खरं नसतं. हो, म्हणजे आता आमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल खूप लोक की युval हरारींनी सांगितलं एकदम की इंडस्ट्रियल रिव्होल्युशननी एक वर्किंग क्लास निर्माण केला आणि एआय रिव्होल्युशन एक अनवर्किंग क्लास निर्माण करणार आहे. झालं, लोक आम्हाला विचारायला
की सर माझ्या मुलाला म्हणजे US मध्ये जॉब मिळेल ना. मग तुम्हाला काळजी घ्यावी लागते, होप निर्माण करावी लागते, खरी असावी लागते ती. कारण मी सांगितलं सत्य, दादांनी सांगितलं सत्य बोला पहिल्यांदा. तर मग अनवर्किंग क्लास का बरं निर्माण होईल जगामध्ये? तर जगातली बहुतांश माणसं बहुतांश आधुनिक कामं करताना त्यांच्या बहुतांश निखळ मानवी क्षमता आणि मानवी बुद्धिमत्ता वापरणार नाहीत, म्हणून अनवर्किंग क्लास निर्माण होईल. मग तुम्ही जर त्या वापरल्या तर जगात कामच म्हणजे इतकं काम आहे की माणसाला पुरणार नाही. म्हणून मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स असून सुद्धा जगामध्ये 17.5 कोटी नवीन जॉब्स का तयार होणार आहेत? कुठलंही तंत्रज्ञान ज्यावेळेला येतं त्यावेळी ते एका मोठ्या सेवा क्षेत्राला कसा जन्म देतात ज्यात माणसांना माणसांची गरज असते, असं सगळं व्यवस्थित सांगावं लागतं आणि होप निर्माण करावे लागते. तो आशेचा किरण हा देणं हे वक्त्यांचं खूप महत्वाचं काम आहे. नाही तर निराशेत ढकलून द्यायचं लोकांना आणि बसा तुम्ही आणि मग हे हॉटेलमध्ये जाऊन दारू बिरू पिणार तसं होता का? आणि अखेर शेवटी वक्त्याला शेवटी श्रोत्यांशी संवाद साधावा लागतो. त्याच्यामुळे त्याचा जो म्हणजे नेत्रसंवाद आहे किंवा तिला आय कॉन्टॅक्ट आहे आणि श्रोते आणि वक्ते ह्याच्यातला जो संवाद आहे ना तो किती तादात्म्य पाहावं लागतं. ते म्हणजे एक आरसा दुसऱ्या आरशाचं प्रतिबिंब असंख्य परस्परांमध्ये. एक्झॅक्टली. तर म्हणजे किती गुणित प्रतिमा तयार होत असतील बघा. तर जणू काही 2 आरसे परस्परांची प्रतिबिंब परस्परांमध्ये बघतायत, इथपर्यंत तादात्म्य त्या वक्त्याला साधावं लागतं. मला असं वाटतं की तसं तादात्म्य आज मिलिंद सर, लवटे सर आणि माडगूळकरांच्या संपूर्ण तिघांच्याही वक्तृत्वामध्ये आपल्याला मला असं वाटतं वक्त्यांकडे फक्त विद्वत्ता आणि निर्भयता असून चालत नाही, नम्रता पण असावी लागते.